म्हणजे म्हणजे तू लवकर बरी होऊन पुन्हा हॉस्टेलमध्ये येशील माझ्याजवळ. त्या दिवसाची वाट पाहते. मॅडम मी लवकरात लवकर बरी होऊन तुमच्या जवळ येणार. तू जा ना, सरपोतदार तुझी वाट बघतायत ना. हो विसरलेच होते, मी आलेच. अगं चल. हाँ अगं चल ना. चल. चल. ये तू अशी अचानक कुठे निघून गेलीस? माहित नाही साहेब, माझे पाय अचानक त्या दिशेने का वळले माझं मलाच कळलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, ये ना. तनिषा, येताना जरा कॉफी घेऊन ये बरं. बस स्वानंदी, बस बस. स्वानंदी, कसं वाटतंय तुला आता? हो साहेब, आता बरं आहे. मॅडम साहेब, तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. म्हणजे बघा ना, मी तुमच्या फॅक्टरीची फक्त एक सर्वसाधारण एम्प्लॉई आहे, तरी तुम्ही माझ्या काळजीपोटी मला तुमच्या घरी घेऊन आलात. तुम्ही खरंच देव माणूस आहात. तुला आमच्या उपकाराची जाणीव आहे हेच पुष्कळ झालं. मस्करी. शालिनी मॅडम यांचा स्वभाव खूप मिश्किल आहे. लक्ष देऊ नकोस तू. नाही, आणि आम्ही काही उपकार वगैरे करत नाही आहोत, माणुसकीच्या दृष्टीनं सगळं करतोय आम्ही. अशी मदत आम्ही कोणत्याही व्यक्तीची केली असती जर त्याच्या अपघातासाठी आम्ही जबाबदार असतो तर. कॉफी. स्वानंदी. स्वानंदी, तुझी ओळख करून देतो. ही तनिषा, शालिनीच्या शालेय मैत्रिणीची मुलगी. सख्या मावशी आणि भाचीचं जेवढं प्रेम नसेल ना तेवढं प्रेम ह्या दोघांमध्ये आहे. तनिषा, ही स्वानंदी. मी नाही का तुला म्हटलं होतं की आपल्या घरी स्वानंदी राहायला येणार आहे म्हणून? ती. हाय तनिषा. स्वानंदी. आय एम ग्लॅड तू आली आहेस, कारण मी खरं सांगू मी एकटी बोर झाले होते. पण आता तू आली आहेस ना, आपण छान एन्जॉय करूया, मस्त मज्जा करूया. ओके? स्वानंदी, तुझी रूम तयार केली आहे. तनू, तिला रूम दाखव जा. हो मावशी. स्वानंदी, वरती जा आणि मस्तपैकी आराम कर, छान झोप. स्वानंदीची बॅग आहे? हो. ठीक आहे, ठेव इकडे आणि जा तू. माझी बॅग? ही माझी बॅग नाहीये. वॉर्डन मॅडमने बहुतेक चुकून दुसऱ्या कोणाची तरी बॅग पाठवली असेल. अगं स्वानंदी, ते मॅडमनी त्यांच्याकडची बॅग दिली असेल ना तुला. आता तुझं एवढं सामान आहे, तुझी बॅग एवढूशी, मावलं असतं का तुझं सामान?
म्हणून त्यांनी त्यांची बॅग दिली असेल. तू कशाला एवढा विचार करते? जाऊ दे, तू आज दिवसभर खूप दगदग केलीयस. आराम कर रूम मध्ये. हा साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे की मला स्वानंदीची किती काळजी वाटते. जसं तिचं ऍक्सिडेंटचं कळलं, मी लगेच गावावरून इकडे धावत आले ना. जोवर स्वानंदी इथे नीट सेटल होते तोवर मला तिच्यासोबत राहायला आवडेल. अगं, माझा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. म्हणजे मी घरात आहे हे तुम्हाला कळणार बी नाही. चालेल ना तुम्हाला? राहा की, काहीच हरकत नाहीये. म्हणजे स्वानंदी एकटी राहिली असती त्याच्यापेक्षा तू समजा राहिलीस तर तिला मदत होईल. हो की नाही शालिनी? हो ना. कार्तिक इथे राहिली तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू पण राहा. धन्यवाद साहेब. आमची खोली कुठे? हो, दाखवते ना. स्वानंदी, तुझ्यासाठी रेडी केलेली रूम दाखवते हा मी तुला. चल, तू बॅग उचलतीयस ना? हा हो, उचलतीयस ना? हो, उचलणार की, माझ्या बहिणीची आहे. चला. सावकाश हा. स्वानंदीची मेमरी गेल्यावर ती इतकी सुतासारखी सरळ वागतीये हे मला आधी कळलं असतं तर तिची मेमरीच घालवली असती मी. एवढे बाकीचे प्लॅन कशाला केले असते फुकट? काय ग तनिषा, हा काय शोधते? फॅन ऑन करायचा आहे ना, तो स्विच बोर्ड